हे बघ अभि, आम्हाला तुझी काळजी वाटते म्हणून मी हे सगळं तुझ्याशी बोलते. पण हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं? तेजसनेच ना? हो, तेजसनीच सांगितलंय, पण तुझ्या काळजीपोटीच सांगितलंय त्यांनी हे. आई पण तुम्ही जे म्हणताय ते कसं शक्य आहे? मी मीनाक्षीला एकटीला नाही सोडू शकत आणि अशा अवस्थेत तर नाहीच नाही. तिने तिने स्वतःला काही भलतं सलतं करून घेतलं तर? हे बघ अभि, एक नवरा म्हणून तुला मीनाक्षीची वाटणारी काळजी मी समजू शकते, पण डॉक्टर जे सांगतायत त्याच्याकडे पण आपण दुर्लक्ष नाही ना करू शकत. आणि उद्या खरंच काही भलतं सलतं घडलं तर? आता तर बाबा पण नाहीत तुझे, आणि तुला काही झालं तर आम्ही. आई, डोंट वरी, मला काही होणार नाहीये. तू अजिबात काळजी करू नको. अभि, तू आधार आहेस आमचा, या घराचा. आता सगळ्यात जास्त मीनाक्षीला तुझी गरज आहे, आणि म्हणून ती बरी होईपर्यंत खबरदारी म्हणून तुला तिच्यापासून वेगळं राहायला हवं. मी तुला वेगळं व्हायला नाही सांगत आहे. हे बघ, आपली मीनाक्षी पण समजूतदार आहे. आपण बोलूया तिच्याशी. आपण सगळ्यांनी मिळून तिला समजवलं ना तर ती नक्की समजेल रे. मला माहिती आहे अभि, मीनाक्षीला वाईट वाटेल याचं तुला टेन्शन आलंय, पण आपण सगळे मिळून यातून नक्की काहीतरी मार्ग काढू ना. हं? अभि, फक्त काही दिवसांचा प्रश्न आहे. एकदा का मीनाक्षी वहिनींची ट्रीटमेंट सुरू झाली ना की काळजी करण्याचं कारण नाही राहणार. सुहाग, हे सगळं करायची खरंच काही गरज आहे का? दादा, गरज आहे, नितांत गरज आहे. दादा, तू नेहमीच मीनाक्षीला समजून घेत आलायस, पण प्लीज यावेळी आम्हाला समजून घे. आम्ही असं का म्हणतोय ते प्लीज समजून घे. दादा, मीनाक्षीच्या आजाराच्या बाबतीत आपल्याला कुठलीही रिस्क घेऊन चालणार नाहीये. दादा, तू आता प्लीज इथे झोप. अगं पण मीनाक्षी, ती माझी वाट बघत असेल. मी तिला जाऊन सांगते की तुला इथे झोप लागली म्हणून. हे आज सांगशील, उद्याचं काय? उद्याचं उद्या बघू दादा. आत्ता आपल्याला आजची रात्र महत्वाची आहे. तू प्लीज इथे झोप. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. मीनाक्षी, काय ग? काही नाही, मी हेच सांगायला आले होते की दादा तेजसच्या रूम मध्ये झोपलाय. त्याला नुकताच डोळा लागलाय आणि मी त्याला उठवायला गेले तर तो खूपच गाढ झोपला होता, सो उठवलं नाही त्याला. तू वाट बघत असशील म्हणून मी सांगायला आले. अगं पण तू पण दमली असशील ना, झोप, तू आराम कर. हं, मी पण झोपायला जाते. गुड नाईट.
दूर चालली आज माझी सावली दूर दूर चालली आज माझी सावली कशी सांजही उरी गोठली कायमी बोलून गेलो श्वास माझा थांबला मी इथे अंतो तिथे हा खेळ आता संपला मी स्वतःच्या काळजावर घातलेला घाव हा रोज आतून जाळतो मी वेदनेचा गाव हा आपुलाच तो रस्ता जुना आपुलाच तो रस्ता जुना मी एकटा चालू किती उरलो हरलो दुःख झाले सोबती उरलो हरलो दुःख झाले सोबती अग ग ग ग ग ग ग. बायको जवळ नाही म्हणून कसं तळमळतय गडी. तुला असंच तडमडताना बघायचं होतं आपल्याला. अभि डोंट वरी, तू झोप इथेच आरामात. मी एक फोन करून येतो. अजून किती दिवस मला तुमच्यापासून लांब राहावं लागणार आहे अभि? आता जोपर्यंत मीनाक्षी बरी होत नाही तोपर्यंत हे असंच चालू राहणार. जास्त आता थोबाड उचकाटायचं नाही हा, आणि पालीव आणि पचपच बी करायचं नाही. आपण काय सांगतोय ते नीट ध्यान देऊन ऐकायचं. आपण तुला बोललो होतो ना, आपल्याकडे लय मोठं सरप्राईज आहे. न्यूज आहे, न्यूज, ब्रेकिंग न्यूज आहे तुझ्यासाठी. कसं असतं ना बायको,
इथंच करा आणि इथंच भरा. असं कायच तुझ्या बाबतीत झालंय ग? हं? तू जे माझ्या बाबतीत वागली ना, तुझा डम्मी नवरा तुझ्या बाबतीत तसंच वागतो. मी काय केलंय माहिती का? याच्या नावची नंबर प्लेट तुझ्या गळ्यात टाकली आणि आता दुसरीच गाडी चालवतोय. तू जसा आपल्याला धोका दिलाय ना, तसाच धोका तो तुला देतोय. हे शक्य नाहीये. अभि माझ्याशी असं कधीच वागू शकत नाही. तुम्ही खोटं बोलताय आणि आता मी तुमच्या खोटं बोलण्याला भुलणार नाही. त्याचं हे मोकळ्यात खड्डे आपण कणत नाही. एकतर बाप दाखवतो, नाही तर डायरेक्ट श्राद्ध घालतो. पुरावा दाखवल्यावर तरी मानशील का नाही? मानशील? देऊ पुरावा? दुसरा शॉक लगा, शॉक लगा, शॉक लगा. बसला ना झटका? अजिबात नाही. असं म्हणती? हे माझं समाधान होण्यासाठी म्हणती का आपलं तुझं समाधान म्हणून आपलं म्हणती? मला जे बोलायचं होतं ते बोलून झालंय. जा तुम्ही इथून. अयो, डायरेक्ट कोला कुली होय आम्हाला. आपल्याला काय हरकत आहे? या का बायकोनी हाकललं, दुसरी बायको वाढ बघती. जाऊ जाऊ. मला त्रास देत होता तोपर्यंत ठीक आहे, पण सोहाला नाही. हा, सोहाला स्पर्श जरी केला तरी लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. गाठ तुझ्याशी ते बायको 7 जन्माची. आग म्हणून तरी येत आहे, नाहीतर काय लपाच्या पिकाळाला आलोय काय आपण इकडं? कसं असते ना बायको, आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या माणसांनाच त्रास देतो का नाही? नाहीतर परक्या माणसाला धक्का लागला तर माणूस सॉरी म्हणून पुढे जाते. कळलंय मला बायको, तू लई चिडली माझ्यावर. बस मी घाबरलो. बर, माफी मागतो, चुकलं माझं. आता काय नरडीचा गुढ किती? हे बायको, हा एक शेवटचा चान्स दे प्लीज. मला तुमच्याशी बोलण्यात इंटरेस्ट नाहीये. जा तुम्ही इथून. तू आपल्याला माफ केल्याशिवाय आपण नसतो जात. जा. कोण आहे? मी आहे अभिजित. आईच सौत्या, स्वतः बी इथं थांबत नाही आणि आपण इथं आलोय तर आपल्याला बी थांबू द्या ना. बायको, आय लव्ह यू. प्लीज जा. जा तुम्ही.
या ना. तुम्ही तर तेजसच्या रूम मध्ये झोपला होतात ना? अगं हो, म्हणजे तेजसच्या रूम मध्ये झोप लागली मला आणि मग काही वेळानं जाग आली. मग सरळ खाली निघून आलो. मीनाक्षी, हा दरवाजा उघडा कसा? मांजर आली होती ना मगाशी, तिला हाकललं तेव्हा खिडकी उघडी राहिली. ठीक आहे, झोपतो मी. तुला कसं सांगू मीनाक्षी, तुझ्याशिवाय मला करमतच नाही ते. काय दादा काल तुझ्या रूम मध्ये झोपलाच नाही? अगं थोडा वेळ होता, नंतर मी त्याला म्हटलं की मी एक कॉल करून येतो. आल्यावर पाहिलं तर तो गायब होता. हा दादा पण ना, ह्याचं काय करायचं ना तेच कळत नाहीये मला. सोहा, तू ना अभिला नीट समजावून सांग. मीनाक्षी वहिनींच्या आजाराबद्दल आपल्याला प्रॅक्टिकली विचार केला पाहिजे. इमोशनल होऊन चालणार नाहीये. तेजस हे मला पटतंय, पण दादाला कसं समजावं तेच कळत नाहीये मला. तेजस तुला माहितीये ना, आमची फॅमिली आधी किती छान होती. सगळे हसत खेळत असायचे. बाबा पण सोबत होते. माझं आणि दादाचं बॉन्डिंग तर कमाल होतं. पण आता तसं काहीच नाही राहिलं रे. सगळ्या जबाबदाऱ्यांचा ओझं स्वतःवर घेणारे बाबा पण नाही राहिले. ते जर इथे असते ना तर त्यांनी वेळच येऊ दिली. सोहा, अगं काळजी करू नकोस, सगळं हळूहळू होईल नीट. आणि मी आहे ना तुझ्या बरोबर. मी असताना काय काळजी करायची गरज आहे? माझा फोन वाजत होता ना, रिसीव्ह करायचा होतास ना? कोणाचा होता? श्वेताचा होता. हा अगं, तिला बहुतेक मार्केटचं अपडेट हवं असणार म्हणून फोन केलास. मी जरा बाहेर नाश्ता करतो, भूक लागली आहे.